मराठा सर्वेक्षणात टाळाटाळ केल्यास निलंबन केलं जाणार आहे। संभाजीनगर महापालिकेने इशारा दिलाय। राज्यामध्ये मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षणाची जबाबदारी शिक्षकांना दिली असल्याने मराठा सर्वेक्षणाच्या कामात हलगर्जीपणा अथवा गैरहजर राहिल्यास कारणे दाखवा नोटीस बजावून शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा कडक इशारा छत्रपती संभाजीनगर महापालिकेने दिलाय। संभाजीनगरमध्ये वॉर्ड निहाय सर्वेक्षणासाठी शहरातील 1700हून अधिक शिक्षक नेमले असून पहिल्याच दिवशी 14 तर 24 जानेवारी रोजी 8 ते 10 शिक्षक गैरहजर असल्याने हा इशारा देण्यात आलाय। मराठा सर्वेक्षणात टाळाटाळ केल्यास निलंबन केलं जाईल असा इशारा आता संभाजीनगर महापालिकेकडून देण्यात येतोय। आपले प्रतिनिधी विजय चेडे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। विजय, काय अधिकची माहिती? नक्कीच जर बघितलं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो आता राज्यामध्ये चांगला तापला आहे। एकीकडे मनोज जरांगे पाटील हे आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठाम आहे। त्यांनी आता सध्या जर बघितलं तर मागील 5 दिवसापासून सराटी अंतरवली या ठिकाणून मुंबईकडे कूच केले। आता मनोज जरांगे पाटील हे आता उद्या मुंबईमध्ये दाखल होणार आहे आणि त्या ठिकाणी उपोषण करणार आहे। त्यामुळे आता सरकारतून जे आहे आता मराठा आरक्षणासंदर्भात जे आहे सकारात्मक पावलं उचलली जात आहे आणि त्यासाठी जर बघितलं तर पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटकडून आता जे मराठ्यांचा मागासलेपणा आहे तो आता संरक्षण करण्यासाठी जे आहे आता महानगरपालिका असेल किंवा शिक्षक असतील यांना आता नियुक्ती करण्यात आली आहे सरकारच्या वतीने। मात्र त्यामध्ये जर बघितलं तर पहिल्याच दिवशी जे आहे छत्रपती संभाजीनगरच्या अनेक शिक्षकांनी जे आहे या संरक्षणमध्ये दांडी मारली होती। त्यामुळे आता महानगरपालिकेने थेट आता जे कोणी या कामात वेळकाळूपणा करत असेल त्याला नोटीस बजावली आहे आणि आता जर बघितलं तर मराठा आरक्षणावरती जे आहे सरकार देखील आता कडक कारवाई करण्याचे आदेश देखील आता मराठा सरकारच्या वतीने करण्यात आलेले आहे। विजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।